नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. श्री नवखंडेनाथ चैत्र यात्रा उत्सव गराडे येथे उत्साहात संपन्न. गराडे श्री नवखंडेनाथ चैत्र यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. शुक्रवार दिनांक 3 एप्रिल नवखंडेनाथ अभिषेक, महापूजा, सुश्राव्य भजन कार्यक्रम तसेच नवखंडेनाथांना हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने श्री नवखंडेनाथांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल ताशा व लेझिमच्या गजरात वातावरण दणाणून गेले. याच दिवशी ढोल लेझिम स्पर्धाही रंगल्या. दुसऱ्या दिवशी दिनांक 4 एप्रिल सकाळी आनंद महाजन यांच्या लोकनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दुपारी 4 ते रात्री 10 वेळेत कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला. त्यानंतर पुन्हा आनंद महाजन लोकनाट्य तमाशा मंडळाचा तमाशा सादर करण्यात आला, ज्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यंदाच्या कुस्ती आखाड्यात सुमारे 142 मल्लांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र डबल केसरी पैलवान शिवराज राक्षे यांनी पंजाबच्या पैलवान सँटी पंजाबी यांचा अवघ्या 3 मिनिटात पराभव करत 1 लाख रुपयाची मानाची कुस्ती जिंकली. ही कुस्ती भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम दादा जगदाळे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली होती. 1 लाख रुपयांपासून ते 3,000 रुपयांपर्यंत विविध बक्षिसांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. विशेष म्हणजे यंदा 4 महिला कुस्त्यांचाही समावेश करण्यात आला होता. या उत्साहाला माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम दादा जगदाळे, गराडे गावचे आजी माजी उपसरपंच, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नामांकित पैलवान तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद. निखिल गायकवाड वरवणकालीन गोपीनाथ कुस्ती केंद्राचा पैलवान आणि प्रेक्षणीय कुस्ती जो पैलवान करेल त्याच्यासाठी श्री प्रकाश ईश्वर जगदाळे यांच्याकडून संधीची खराबिरी नोंद घ्या. शेवटच्या फक्त 12 बाकी राहिले, नोंद घ्या. फक्त 12. 6 पोस्टरवरच्या महाराष्ट्र चॅम्पियन पैलवानांच्या निकाली कुस्त्या होतील आणि 1 नंबरच्या कुस्तीचे पैलवान डबल महाराष्ट्र पाहिजे. प्रभू शिवरायांना शिवरायांच्या निर्मितीसाठी पाठबळ देणारे हजारो पैलवान मावळे एकत्र आले आणि म्हणून स्वराज्य निर्मिती झालेली आहे. येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कृष्णाजी कावजी कोंढाळकर असे कितीतरी मावळे पैलवान होते. ने मदसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. समुद्रामध्ये पोहणारा एक क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पैलवान होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ब्रिटिशांना थंडावून सांगणारे लोकमान्य टिळक पैलवान होते. असा हा कुस्ती पहिल्यासारखं राहिलेला प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये कुस्ती कैद होते, बरोबर का? महाराष्ट्र केसरीच्या गटातील कुस्त्या, या कुस्त्यांवरती जे पंच होते ते स्वतःच गराडेच्या गावामध्ये उपस्थित आहेत. मारुती तात्या सातव इंटरनॅशनल कोच आहे. महाराष्ट्रातर्फे असे फार बोटावर मोजणे इतके पंच आहेत जे इंटरनॅशनल म्हणून दर्जाचे आहेत आणि या गावचे व्याही सुद्धा आहेत. ते असे पाहुणे आणि पंच या भूमिकेमध्ये असणारे आणि बारामती सहकारी बँकेमध्ये कामावरती रुजू करून घेतलं असा सागर माने सुद्धा येणार कुस्ती कोच आहे. हे कुस्ती मैदान जोडण्यामध्ये फार मोलाचं सहकार्य आहे. सागर माने असतील, मनोज भाऊ शिळीकर असतील, पैलवान महेश भाऊ शितोळे असतील, गणेशजी जाधव असतील, कितीतरी. पुढची 20 नंबरची कुस्ती 21 ची घ्यावी लागेल. मध्ये अमोल पानसरे, तेजस सोंडकर. चला ही कुस्ती लावण्यासाठी श्री बाळासाहेब रावडे आपल्याला विनंती, आपण आखाड्यामध्ये यायचे. अमोल पानसरे, तेजस सोंडकर, पहिला पुकार. अमोल पानसरे, तेजस सोंडकर, दुसरा. पळत यायचं, पळत थांबायचं नाही. हा घ्या पाहुणे, बोला.
सोनबा जगदाळे यांच्या हातामध्ये असलेल्या कुस्तीला पैलवान दिलीपबाई मुलानी हे पंच म्हणून काम पाहतील. माऊली पवार कुस्तीवाले आजच्या मैदानाला शिवराज समोर थोडं हात करतोय. पैलवान शिवराज राक्षे हात वरती करत डबल महाराष्ट्र केसरी सैंटी पंजाबी और शिवराज राक्षे ये कुश्ती अखाड़े में प्रारंभ हो चुकी है आणि खऱ्या अर्थानं यात्रेसाठी केला होता अट्टहास आजी सोनियाचा दिनू वरचे अमृताचा घरू डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे अखाड्यावरती लढाई लागलेला आहे. हे कसबे ग्रामस्थ गराडे गाव आणि खऱ्या अर्थानं ह्या कुस्त्या जवळपास अशा 71 कुस्त्या जोडण्यामध्ये सोनबा जगदाळे पैलवान त्याचबरोबर सागर माने येणार कुस्ती आणि या सर्वांची वज्रमुठ करून हा निकाली कुस्त्यांचा अखाडा जोडण्यामध्ये खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा असणारे पैलवान सोनबा जगदाळे सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा मंडळी. फार चांगलं कुस्ती मैदान जोडलेलं आहे. शांतता पसरली, डंकीडाव टाकण्याचा प्रयत्न होता सॅन्टी पंजाबीचा. व्यायाम आणि कष्ट मेहनतीने शरीरावरती मांसाच्या गाठी झालेल्या आहे. कष्ट मेहनत पैलवान तेवढी सोपी नाही. विजेत्या पैलवानाला माजी सरपंच संजयजी खवले थापेवाडी यांच्याकडून 1000 रुपये देण्यात येईल. नोंद घ्या. शिवराज राक्षेनं ताबा घेतलेला आहे. सॅन्टी पंजाबी बचाव करतोय. घुटना मानेवरती ठेवलेला आहे. काही घडू शकतं. 1 नंबरची कुस्ती 1 लाख रुपये इनामावरती पुरस्कृत केलेले गंगाराम दादा जगदाळे यांनी कुठे पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा याची जाणीव जाण आणि भान असणारी मंडळी मानेवरती हात चढवलेला आहे. प्रवेश करतोय सॅन्टी पंजाबी. अजूनही कुस्ती झालेली नाहीये. धोकादायक स्थिती अजूनही नाही. टाळ्या वाजवता टाळ्या. बोल आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हॅलो, या कुस्तीचं पारितोषिक देण्यासाठी आणि या आखाड्याचं समालोचन करण्याची संधी पैलवान सोनबा जगदाळे माझे सहकारी मित्र त्याचप्रमाणे इतर सर्व पंचमंडळींच्या माध्यमातून माझ्याकडे